अक्षय कर्डिले यांचा गावभेट दौरा गाजला. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. MIDCचे मोठे आश्वासन. राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी राहुरी तालुक्यातील विविध गावांचा दौरा करत मतदारांशी थेट संवाद साधला. गुहा, तांभेरे, तांदुळनेर, माळेवाडी, डुकरेवाडी, सातरळ, सोनगाव, अनाफवाडी यासह अनेक गावांमध्ये त्यांनी भेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी थेट अधिकाऱ्यांशी संपर्क साधत प्रश्न मांडल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. दौऱ्यादरम्यान महिलांचा विशेष उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. मोठ्या संख्येने उपस्थित राहत महिलांनी अक्षय कर्डिले यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला. यावेळी बोलताना अक्षय कर्डिले म्हणाले की ही निवडणूक कोणाविरुद्ध नाही तर जनतेच्या विकासासाठी आहे. माझा कुणीही शत्रू नाही. राहुरी तालुक्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी MIDC उभारण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मी तुमच्या कुटुंबातील सदस्य आहे. मला आवाज द्या. प्रत्येक गावाचा विकास करेन असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आता आपली येणाऱ्या 23 तारखेला आपल्या पोटनिवडणुकीचं मतदान होणार आहे. आता भारतीय जनता पार्टी महायुतीकडून मी उमेदवार आहे. साहेबांनी जे तुम्हाला स्वामी समर्थ मंदिरासाठी शब्द दिला होता ती आता जबाबदारी माझ्यावरती आहे. तुम्हाला मी पुन्हा एकदा विश्वास देतो की 4 मे निकाल आपला लागला त्यानंतर तुमचं 100% मंदिर हे पूर्ण करून देईन. आणि पुढच्या काळात ज्या ज्या गोष्टीची आपल्याला आवश्यकता असेल आपण मला आपल्या घरातल्या हक्काचा माणूस म्हणून तुम्ही मला कधी पण संपर्क करून कुठलंही तुमचं वैयक्तिक काम असू, सार्वजनिक असू किंवा धार्मिक असू, कुठल्याही कामात आपल्याला कमतरता राहणार नाही. पूर्णपणे माझा प्रयत्न राहील की जसं आपल्या सर्वांसाठी साहेब काम करायचे त्याच पद्धतीने त्याच वाटचालीवरती मी आपल्यासाठी सदैव हजर आणि आपल्यासाठी काम करत राहीन. एवढंच या निमित्तानं सांगतो. फक्त विनंती आहे की 23 तारखेला मात्र आपण सर्वांनी आवर्जून आपला अनुक्रमांक नंबर 1 आहे आणि आपलं चिन्ह कमळ आहे. तर आपण स्वतः तर करणारच आहात पण आपण जे आपल्या भागामध्ये राहणाऱ्या महिला असतील, फोनद्वारा आपले पाहुणे असतील, आपले नातेवाईक आहेत, आपले संपर्कात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या मतदारसंघातल्या सांगावं की आपण जास्तीत जास्त मतदान यावेळी द्यावं. खरं म्हणजे ही निवडणूक कुठल्याही प्रकारे आज आता शब्द नाही सांगायला की साहेब नाहीत म्हणून आपल्याला ही निवडणूक आता करावी लागते त्या जागेवरती. पण साहेबांच्या रूपाने तुम्ही सगळे माझ्यासोबत आहेत. त्यामुळं मला विश्वास आहे की येणाऱ्या 4 मेला नक्कीच निकाल आपल्या बाजूने लागेल आणि भविष्याच्या वाटचालीमध्ये तांबेर गावाला कुठल्याच प्रश्नाची चिंता करायची गरज नाही. मी 100% आपल्यासोबत राहील आणि महिला भगिनींचं तर पहिल्यापासून प्रेम साहेबांवरती होतं, आता माझ्यावरही आहे. हे कायम मला आयुष्यभर माझ्यासोबत राहून तुमच्यासाठी मी सदैव काम करत राहीन. एवढंच या निमित्तानं सांगतो. धन्यवाद. जय श्रीराम. आज अक्षय दादा आपल्याकडे वेळ काढून आले त्याच्यासाठी अगोदर सगळ्यांच्या वतीने आणि केंद्राच्या वतीने मी त्यांचे आभार मानते. त्यांनी आपल्याकडे येऊन आपल्याला जे आश्वासन दिलं ते सार्थक करून दाखवणार याची मला पूर्ण खात्री आहे. जसं आपण साहेबांना मदत केली किंवा साहेबांना जसा जीव लावला तसाच जीव अक्षयदादांना पण आपण सगळ्यांनी लावणार याची मी त्यांना खात्री देते. आणि तुम्ही कोणत्याही गोष्टीची काळजी करायची नाही. तांबेमध्ये सगळ्यात म्हणजे बरेच जण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करायची नाही. आमच्या केंद्राचा राहिला प्रश्न, केंद्राचं काम होणार आहे ते आम्हाला खात्री, त्याच्यासाठी आम्ही तुमचे धन्यवाद. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.